नमस्कार, जय महाराष्ट्र। मी यामिनी यशवंत जाधव, महायुतीची भायखळा विधानसभेची शिवसेनेची उमेदवार। चला महाराष्ट्राच्या विकासावर बोलूया। या सदरात आपल्यासमोर आपल्यासोबत संवाद साधायला आलेली आहे। किमान आपण आता बोलू शकतो या 2.5 वर्षात की चला महाराष्ट्राच्या विकासावर बोलूया, कारण विकास होताना दिसतोय। विकास झालाच नाही तर विकासावर बोलणंच येत नसतं। गेल्या 2.5 वर्षात खरं तर माझी टर्म 2019ला सुरू झाली। 5 वर्ष या विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहे मी। खूप काम करण्याचा प्रयत्न केला, सॅटिस्फाईड मात्र नाही आहे, कारण सॅटिस्फाईड झालं की पूर्णविराम लागतो आणि लोकप्रतिनिधींना सॅटिस्फाईड व्हायचं नसतं। बराच अभ्यास या विधानसभेचा मी केलेला आहे। अनेकांचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात मोठा जर प्रश्न कुठला असेल तर या भायखळा विधानसभेचा, रादर साऊथ मुंबई, दक्षिण मुंबईचा तो जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती, मग त्या सेज असतील, नॉन सेज असतील, प्रायव्हेट असतील, प्रायव्हेट लँडवरच्या असतील, बीपीटीच्या अखत्यारीतल्या असतील, रेल्वेच्या अखत्यारीतल्या असतील, या सगळ्यांचे रिडेव्हलपमेंट होणं आणि यांना सुरक्षित घरं मिळणं, जेणेकरून मुंबईकर मुंबईतच राहील, बदलापूर टिटवाळ्याला त्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, त्याला मजबूर व्हावं लागणार। एक नवीन अमेंडेड हाऊसिंग पॉलिसी या सरकारने आणलेली आहे आणि अतिशय क्लीन पॉलिसी आहे। ज्या पॉलिसीचा उपयोग करून आपण या दक्षिण मुंबईमधल्या आणि विशेषतः भायखळा विधानसभेतल्या दाटीवाटीच्या अगदी खूप क्लोज असणाऱ्या आणि जर्जर असणाऱ्या, डिलॅप्टेड असणाऱ्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींचा आपण पुनर्विकास सहज करू शकतो। या पॉलिसीची काही महत्त्वाची नियम आणि टर्म्स, नॉर्म्स, कंडिशन्स जे आहेत ते अतिशय चांगले आहेत। ते लँडलॉर्डला उपयोगी आहेत, ते टेनंटना उपयोगी आहेत आणि ते ओव्हरऑल लोकांना उपयोगी आहेत। राहिला प्रश्न ट्रॅफिक, पार्किंग, ड्रेनेज, या सगळ्या गोष्टी रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर आपोआपच ड्रेनेज लाईन चांगली होते, पाण्याची लाईन चांगली होते, पार्किंगची व्यवस्था केली जाते। एका रिडेव्हलपमेंटमुळे अनेक प्रश्न इथे आपल्याला निकालात काढता येतील। दुसरी गोष्ट की केवळ रिडेव्हलपमेंट नाही, हे सरकार आरोग्यावर सुद्धा काम करत आहे। मी स्वतः माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या जे हॉस्पिटलमध्ये माझी मागणी होती कॅथ म्हणजे कार्डियाक चांगला वॉर्ड, ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट, गॅस्ट्रॅक्टिंग डिपार्टमेंट, आउटडोर पेशंटसाठी डायलिसिस, या सगळ्यावर यामिनी यशवंत जाधव आमदार म्हणून काम करत आहे। काही लोक म्हणतात की इलेक्शन आले म्हणून मी बाहेर पडते, तर बाहेर पडत असते तर याची एवढी पत्र आहेत, याच्यावर मी काम करते की नाही करते ती लोक बघू शकतात। कॅथ लॅब सुरू झालेली आहे। नवीन जे सुपर स्पेशालिटी जेचं हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलचं सुरुवातीच्या सरकारने टोकन प्रोव्हिजन 1 लाख केलं होतं। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे 1 लाखात होत नाही। भांडून या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठीचा मोठा निधी आणलेला आहे। बिल्डिंग उभी राहते आहे आणि तिथेही सगळं अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत। या महायुतीचं आणि तिन्ही त्रिदेव ज्यांना म्हणू शकतो, जे खरंच या महाराष्ट्राचे त्रिदेव बनलेत, त्यापैकी एक आहेत महाराष्ट्राचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या या 3 त्रिदेवांनी जे आरोग्यामध्ये अनेक निर्णय घेतले, ज्याचा सगळ्यात पहिला निर्णय जे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत, जे योजनेअंतर्गत जे 1.5 लाख मिळायचे त्याची मर्यादा 5 लाख केली। वाईट रेशन कार्ड धारक सुद्धा गव्हर्नमेंटच्या किंवा मुंबई महानगरपालिकेच्या, शासनाच्या किंवा मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ट्रीटमेंट घेऊ शकतो।
या अनेक गोष्टी आरोग्याच्या दृष्टीनं पुढे आलेल्या आहेत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जो पहिल्या 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 कोटी दिला गेला होता, आज तो 350 कोटीच्या वर गेलेला आहे। मला स्वतःला या 2.5 वर्षामध्ये जे माझ्याकडे पेशंट आले, पक्ष नाही बघितला, जातपात नाही बघितली आणि त्यांचं रिकमेंडेशन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20 लाखापर्यंत माझ्याकडनं ही मदत शिंदे साहेबांकडनं ही मदत माझ्यामार्फत झालेली आहे। खूप अभिमान आहे मला भायखळा ड्रग्ज मुक्त करायचा आहे। 50% काम मी केलेलं आहे, 50% बाकी आहे, ते त्या माझ्या 5 वर्षात मी नक्कीच करणार आहे। ड्रग ॲडिक्शनमधनं बाहेर येणाऱ्या मुलांना एक मदतीचा हात म्हणून जे सारख्या कॅम्पसमध्ये रिहॅब सेंटर, जिथे केवळ नशामुक्ती नसेल तर त्यांचं पुनर्वसन होईल, ही रिहॅब सेंटर मला काढायचं आहे। एक अचिव्हमेंट जे महिला पोलिसांच्या बाबतीत मी केलं की गर्भवती महिला पोलीस ज्यावेळेला ड्युटीवर काम करत असतात त्यावेळेला त्या युनिफॉर्ममुळे, त्या बेल्टमुळे आणि त्या मेटलच्या त्यांच्या बक्कलमुळे अनेक मिसकॅरेजेस वाढत होती, यांची टक्केवारी वाढत होती। गेल्या सरकारमध्ये याची मागणी केली, दाद मागितली, मला दाद मिळाली नाही। पण या सरकारचे आभार, माननीय मंत्र्यांचे आभार आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांचे गृहमंत्री म्हणून आभार की त्यांनी GR काढला माझ्या मागणीनुसार। केवळ GR काढला नाही तर त्यांनी श्रेय नाही घेतलं, माझं नाव कोट केलं अधिवेशनामध्ये की यामिनी यशवंत जाधवांनी ह्यांची संकल्पना आहे आणि तो GR निघालेला आहे। गर्भवती झाल्यानंतर पहिल्याच महिन्यापासून महिला पोलीस आपल्या कर्तव्य पार पाडत असताना साडी परिधान करून त्या कर्तव्यामध्ये उत्कृष्टरित्या त्या साडी परिधान करून कर्तव्य बजावू शकतात आणि त्यांचा आई होण्याचा हक्क अबाधित राहील। अशा अनेक संकल्पना या विभागात मी मांडल्या। आणखीन एक माझं स्वप्न आहे की मुंबई पोलीस दलाचं एक नौकादल विभाग आहे जे माझ्या लकडाबंदरमध्ये आहे। राष्ट्रीय सुरक्षा, मी महाराष्ट्राची म्हणत नाही आहे, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं मी बरेच पत्रव्यवहार, बऱ्याच मीटिंग BPTशी केलेल्या आहेत, मुंबई पोलीस कमिशनरांशी केलेल्या आहेत आणि त्यातनं एक सुवर्ण मध्य साधून अगदी एंडपर्यंत मी ते काम आणलेलं आहे। कारण हे नौका विभाग आहेत, हे ईस्टर्न आणि वेस्टर्न कोस्टलचं पेट्रोलिंग करतं। 26/11चा हल्ला हा समुद्रमार्गे झाला होता, त्यामुळे हे हेडक्वार्टर किती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। मी काम पूर्ण करत आले आहे त्यांच्यासाठी एक अद्ययावत ऑफिस, कारण ऑफिसच नसेल, मी एक शेड बांधून दिलेली आहे त्यांना माझ्या फंडातनं, पण ऑफिसच नसेल तर ते काम कसं करणार? अद्ययावत त्यांच्याकडे जेटी नसेल, ऑफिस नसेल, यंत्रणा नसेल तर त्यांच्या टप्प्यात, नजरेच्या टप्प्यात येणारी संशयास्पद हालचाल ते कशी कळवणार आणि कळवून ती ब्युरोंकडे कशी पोचणार? त्यामुळे कम्प्युटराइज आणि अद्ययावत त्यांना ऑफिस, अद्ययावत जेटी आणि अद्ययावत बोटी, कारण त्यांच्या बोटी, त्यांना कुठली बोट संशयास्पद वाटली तर त्यांच्यापर्यंत पोचताना वेळ जातो। 60 कोटीच पाहिजे, तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी 60 कोटी मला वाटतं अगदी नगण्य आहेत आणि मला महायुतीचं सरकार त्यात नक्कीच मदत करेल। मी अगदी शेवटपर्यंत हे आणलेलं आहे काम आणि मला वाटतं BPTने सुद्धा स्वतःचा NOC दिलेला आहे, त्यामुळे हे कामसुद्धा मी मार्गी लावेल। अनेक कामं आहेत, रोजगार आहे, महिला सबलीकरण आहे, महिला परावलंबन, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डिंग, अशा अनेक गोष्टीवर मी काम करणार आहे। पण त्याबरोबरीनं केवळ महिला आहे म्हणून मी महिलांचेच प्रश्न मांडण्याला सशक्त नाही, तर मी पुरुष वर्गाचे तमाम समाजातल्या प्रत्येक धर्माचे प्रश्न मांडायला यामिनी यशवंत जाधव सक्षम आहे आणि सक्षमपणे 5 वर्षात मी मांडलेले आहे। त्यामुळे मला पुन्हा एकदा महायुतीने, माझ्या पक्षप्रमुखांनी, शिंदे साहेबांनी संधी दिलेली आहे। 5 वर्षाचं काम पाहता, 5 वर्षाचं परफॉर्मन्स पाहता, 5 वर्षाचं डेडिकेशन पाहता आपण सगळे पुन्हा एकदा 2019ला जसे माझ्या पाठीशी उभे राहिलात तसेच पाठीशी उभे राहाल।
आणि संविधानाने जो हक्क आपल्याला दिलेला आहे मतदानाचा, तो मतदान हक्क आपण बजावून मतदान दिवस यशस्वी कराल. आपल्या परिसराच्या विकासासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, परिवर्तनासाठी आणि सबलीकरणासाठी आपलं एक मत हे प्रभावी ठरू शकतं भविष्यातल्या आपल्या पिढीच्या भविष्यासाठी सुद्धा. 20 तारखेला खाली उतरा, मतदान केंद्रावर जा. बॅलेट बॉक्सेस वाढवलेले आहेत, लाईन असली तरी प्लीज जशी दिवाळी साजरी करतात तशीच मतदानाचा दिवस साजरा करा. मतदान केंद्रावर जा आणि यामिनी यशवंत जाधव धनुष्यबाण 2 नंबरचं बटन लक्षात ठेवा. आणि हे पर्व आहे विकासाचं, प्रगतीचं, परावलंबनाचं आणि परिवर्तनाचं. या पर्वामध्ये तुम्ही सगळे सामील व्हा, तर आपण बोलू शकतो की चला महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलूया. सामील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.